नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेजरी या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्व परीक्षेसाठी TCS पॅटर्ननुसार महत्त्वाचे प्रश्न उत्तर बघणार आहोत. तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले प्रश्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही तलाठी भरती 2025 साठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असणारा व्हिडिओ होणार आहे. त्यासाठी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न, महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती डॅश डॅश या दिवशी अंमलात आली. तर याचं बघा, हा प्रश्न अहमदाबाद 2015 मध्ये तलाठी भरतीमध्ये विचारला होता. तर याचं उत्तर आहे 4 नंबर. 1 मे 1962 रोजीपासून महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धती अंमलात आलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या डॅश डॅश एवढी आहे. हे पण अहमदनगर तलाठी परीक्षा 2015 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 78 एवढ्या विधान परिषदेच्या जागा महाराष्ट्रामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने केलेल्या कायद्यानुसार डॅश डॅश नंतर जन्मलेल्या अपत्यामुळे ज्या व्यक्तीची एकूण अपत्य संख्या 2 पेक्षा अधिक होत असेल ती व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढण्यास अपात्र ठरणार आहे. तर याचं उत्तर आहे 3 नंबर. 12 सप्टेंबर 2001 नंतर 2 अपत्यानंतर अपत्य झालं तर या व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवता येत नाहीत. हा प्रश्न रायगड तलाठी भरती 2015 मध्ये विचारला गेला होता. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास शासनाने ग्रामस्तरावरील जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित केले आहे. रायगड तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला होता. तर योग्य उत्तर आहे ग्रामसेवक यांना ग्रामस्तरावरील जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कोतवाल या पदाचे नियुक्ती प्राधिकरण कोण आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे तहसीलदार हे कोतवाल पदाची नियुक्ती करत असतात. रायगड तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला होता. यानंतरचा प्रश्न आहे, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष डॅश डॅश असतात. तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर. पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात पंचायत राज पद्धती अस्तित्वात नाही आहे. तर धुळे तलाठीमध्ये हा प्रश्न विचारला होता. तर नागालँड या राज्यामध्ये पंचायत राज पद्धती अस्तित्वात नाही आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात उच्च न्यायालय कोणत्या राज्यात नव्याने स्थापन करण्यात आले आहे. कोल्हापूर तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर. आंध्र प्रदेश राज्यामध्ये उच्च न्यायालय नव्याने स्थापन करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिली वित्त आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला होता. तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर. 1951 मध्ये भारतातील पहिला वित्त आयोग स्थापण्यात करण्यात आला होता. यानंतरचा प्रश्न आहे, विधान परिषद सदस्याशी संबंधित योग्य बाब खालीलपैकी कोणती आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर. विधान परिषदेतील काही सदस्य विधानसभा सदस्यांनी निवडलेले असतात. हे कोल्हापूर तलाठी भरतीमध्ये 2015 मध्ये प्रश्न विचारला होता. यानंतरचा प्रश्न आहे,
तलाठी आस्थापना खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याकडे असते? तर याचं योग्य उत्तर आहे उपविभागीय अधिकाऱ्याकडे तलाठी आस्थापना विभाग हा असतो. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय घटनेने खालीलपैकी कोणते कलम ग्रामपंचायतीशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 40. हे कलम भारतीय राज्यघटनेतील 40 कलम हे ग्रामपंचायतीशी संबंधित असलेले आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे गावात कोतवालाची नेमणूक कोण करते? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर तहसीलदार हे गावातील कोतवालाची नेमणूक करण्याचं काम करत असतात. यानंतरचा प्रश्न आहे सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे गावातील मतदाराकडून सरपंचाची निवडणूक केल्या जात आहे. पूर्वीच्या काळामध्ये जे ग्रामपंचायत सदस्य होते ते सरपंचाची निवड करत होते, पण नंतर यानंतरचा प्रश्न आहे प्रत्येक गावातील जमीनधारकाच्या नोंदी कोण ठेवतो? तर याचं योग्य उत्तर आहे तलाठी हा गावातील प्रत्येक जमीनधारकाच्या नोंदी ठेवण्याचं काम करत असतो. यानंतरचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेच्या सदस्याकरिता किमान वयोमर्यादा किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 21 वर्ष हे जिल्हा परिषदेच्या सदस्य होण्यासाठी वयोमर्यादा आहे. यानंतरचा प्रश्न आहे पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर 73वी घटना दुरुस्ती ही पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित असलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे जिल्हा परिषद स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतो? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर अध्यक्ष. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हा परिषद स्थायी समितीचा अध्यक्ष असतो. यानंतरचा प्रश्न आहे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. यानंतरचा प्रश्न आहे भारतात महिलांसाठी मध्ये जागा राखीव आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर पंचायत राज व्यवस्थेमध्ये भारतातील महिलांना राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. अहमदनगर तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात जमिनीचा रेकॉर्ड जमीन महसूल व जमीन सुधारणा यासंबंधीचे मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारे प्रशासकीय कर्मचारी कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर तलाठी हे महाराष्ट्रातील जमिनीचे रेकॉर्ड जमीन महसूल व जमीन सुधारणा संबंधी रेकॉर्ड ठेवण्याची काम हे तलाठी करत असतात. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर राज्य परिवहन महामंडळ ही स्थानिक स्वराज्य संस्था नाही आहे. यानंतरचा प्रश्न आहे जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारस समितीने केली होती? हा प्रश्न नांदेड तलाठीमध्ये भरतीमध्ये आला होता. तर याचं योग्य उत्तर आहे बलवंतराव मेहता समितीने अशी शिफारस केली होती की जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असला पाहिजे. यानंतरचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीस खालीलपैकी कोणता कर आकारण्याचा अधिकार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर स्थानिक जत्रा कर आकारण्याचा अधिकार फक्त ग्रामपंचायतला आहे. यानंतरचा प्रश्न आहे ग्रामपंचायतींना आपल्या मालकीची संपत्ती भाडे लीज तत्वावर द्यावयाची झाल्यास त्याकरिता त्यांना कोणाची परवानगी आवश्यक
असते. तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची परवानगी घेऊनच ग्रामपंचायतीला आपली मालमत्ता भाडेतत्वावर देण्याचा अधिकार असतो. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 अन्वये सामान्यतः डॅश डॅश इतक्या खेड्यासाठी पंचायत समितीची रचना करण्यात आली आहे. नांदेड तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. तर याचं योग्य उत्तर आहे 100 खेड्यासाठी पंचायत समितीची स्वतंत्र रचना करण्यात येते. यानंतरचा प्रश्न आहे, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा सचिव कोण असतो? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, जिल्हा अधिकारी हा जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचा सचिव असतो. यानंतरचा प्रश्न आहे, जिल्हा व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर, जिल्हा अधिकारी हा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष असतो. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते उद्दिष्ट पंचायत राज संकल्पनेत मोडत नाहीत? हिंगोली तलाठी भरतीमध्ये प्रश्न विचारला गेला होता. तर 4 नंबर, प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करणे हे पंचायत राज संकल्पनेमध्ये मोडत नाही आहे. यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचे सरपंच यांची निवड कोण करतात? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर, ग्रामपंचायतीचे सदस्य हे ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड करत होते, पण आता ही पद्धत लागू नाही आहे. तर आता सध्या ग्रामपंचायतीचे सर्व मतदार हे सरपंचाची निवड करताना आपल्याला दिसून येतात.